मंडळी, श्रावण महिना चालू झालेला आहे। या महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे उपास तपास असतात। उपवास सोडण्यासाठी आपल्याला संपूर्ण जेवणाची थाळी बनवायला लागते किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा संपूर्ण असं जेवण बनवावं लागतं। त्यासाठीच आज आपण मिनी व्हेज थाळी बनवणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होते। डाळ शिजण्यासाठी घालूयात। कुकरमध्ये अर्धा कप मूग डाळ आणि तूर डाळ समप्रमाणात घेतलं। हे चांगलं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं। त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं। चमचाभर तेल घालायचं। अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं। हे चांगलं मिक्स करायचं आणि झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। डाळ शिजते तोपर्यंत भाजीसाठी आपण वाटण काढून घेऊयात। कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते। हे कांदे तेलामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी YouTubeवरती प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राइब करा। यानंतर कांदा चांगला परतलेला आहे। 1.5 इंच आलं बारीक चिरून घातलं। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि 8 ते 9 काजू घातले। यामध्ये काजू घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण भाजीला दाटसर अशी कन्सिस्टन्सी येते आणि चव सुद्धा चांगली येते, त्यामुळे मी घातलेले आहेत। त्यानंतर 2 लाल बुंद असे मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत। हे टोमॅटो चांगले आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। थोडे 1-2 मिनिट परतून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटांनंतर बघू शकता टोमॅटो चांगले असे मऊ शिजले गेलेले आहेत। पुन्हा एकदा हे चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं। उपवास सोडण्यासाठी तुम्ही जर कांदा आणि लसूण खात नसाल तर यामध्ये नाही घातलात तरी सुद्धा चालेल। मग काजूची क्वांटिटी थोडी वाढवू शकता। त्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलं। गरज लागली तर यामध्ये 1-2 चमचे पाणी घालून हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं। आपण इथे पनीर बटर मसाला बनवतोय, त्यामुळे ही जी ग्रेव्ही आहे ती एकदम अशी बारीक वाटलेली हवी। हवं तर तुम्ही याला गाळणीमधून गाळून घेऊ शकता। मी इथे गाळणीमधून गाळून घेत आहे। एक गाळणी घेऊन ते एका भांड्यावरती ठेवली आणि ही जी बनवलेली ग्रेव्ही आहे ती पूर्ण अशी यामधून गाळून घ्यायची। अगदी 5 मिनिटात ही गाळून होते, पण जी भाजी तयार होते ती एकदम स्मूथ अशी ग्रेव्हीची तयार होते, त्यामुळे मी ही गाळून घेतलेली आहे। तुम्ही नाही घेतलीत गाळून तशीच फोडणीला घातली भाजी तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे अगदी 5 मिनिटांमध्ये मी ही ग्रेव्ही गाळणीमधून चांगली अशी गाळून घेतली। बघू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचे आपल्याला वाटण मिळालेलं आहे। आता हे फोडणीला घालूयात। पनीर बटर मसाला बनवतोय। कढईमध्ये 2 चमचे बटर आणि 1 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातला। कांदा चांगला मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मसाले घालूयात। 2 चमचे कश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर घालायची। त्यानंतर सुहानाचा जो पनीर बटर मसाला मिक्स येतो तो पूर्ण पॅकेट मी यामध्ये घालून घेतलेला आहे। पाव किलो पनीरसाठी हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे। हे मसाले चांगले तेलामध्ये मिनिटभरासाठी परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेली जी ग्रेव्ही होती ती ग्रेव्ही किंवा वाटण यामध्ये घालून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट ही ग्रेव्ही या मसाल्यांमध्ये चांगली परतून घ्यायची आहे। या ग्रेव्हीमध्ये वापरलेलं सर्व साहित्य आपण अगोदरच व्यवस्थित असं भाजून आणि शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे 2-3 मिनिट ही ग्रेव्ही परतायची। चवीनुसार मीठ घालायचं। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर चांगली चोळून घालायची। या पनीर बटर मसाला भाजीमध्ये कसुरी मेथीचा फ्लेवर खूप चांगला उतरला जातो, त्यामुळे नक्की वापरा। हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट हे चांगलं असंच मंद गॅसवरती उकळून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाव किलो पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। हे पनीरचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता किती दाटसर अशी याची ग्रेव्ही झालेली आहे। कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ आलेली आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं आणि तळापासून हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। काय पनीर बटर मसाला दिसतोय, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे। त्यानंतर यावरती 2 चमचे फ्रेश मलाई घालून घ्यायची
आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं। अशा प्रकारे पनीर बटर मसाला आपला रेडी आहे। याचा कलर काय सुरेख आलेला आहे। भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे। ही भाजी तयार होतीये तोवर आपला डाळीचा जो कुकर लावलेला होता तो पूर्ण थंड झालेला आहे। ही डाळ आता थोडीशी घोटून घ्यायची। डाळ घोटताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण मॅश नाही झाली पाहिजे, याचं थोडंसं असं टेक्स्चर दिसलं पाहिजे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। मी इथे तूर डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स डाळ वापरलेली आहे। तुम्ही हवं तर फक्त तूर डाळीचा वापर केलात तरी सुद्धा चालेल। चला आता या डाळीचा आपण तडका बनवूयात। तडका बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल आणि बटर चांगलं असं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले असे फुलल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। या लसणाच्या पाकळ्या चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। लसूण चांगला असा परतून झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। त्यानंतर 2 ते 3 बॅडगी मिरची घातलेल्या आहेत। कांदा चांगला मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं। हे सुद्धा लो फ्लेमवरती चांगले मिनिटभरासाठी परतून घ्यायचं। त्यानंतर घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची। चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। चवीनुसार मीठ घालायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला 4 ते 5 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं। बघू शकता एकदम दाटसर असा कन्सिस्टन्सीचा डाळ तडका मी इथे बनवत आहे। उकळून झाल्यानंतर यामध्ये वरून तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये चमचाभर बटर घेतलं। 10 ते 12 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या। हा लसूण सुद्धा चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा आहे। लसूण कच्चा अजिबात ठेवायचा नाही, कारण आपण ही फोडणी वरून घालत आहोत। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा चुरचुरीत तडका डाळीवरती घालून घ्यायचा। तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपला दाल तडका सुद्धा तयार झालेला आहे। चला आता भात करूयात। इथे आपण व्हेज पुलाव बनवत आहोत। 1 कप लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे। तो अगोदर मी भिजवत ठेवलेला नाही, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा। आता लगेचच कुकरमध्ये फोडणी घालणार आहे। 2 चमचे तेलामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे। यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 2 तमालपत्राची पानं आणि 1 चमचाभर जिरे घेतलेले आहे। त्यानंतर यामध्येच 1 मीडियम साईजचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धे काप करून घेतलेले काजू, 15 ते 20 असतील, ते काजू यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर अर्धा कप ताजा हिरवा मटार घातलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर फ्रोझन मटार वापरलात तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं कांदा मऊ होईपर्यंत हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये मी मीठ घालून घेत आहे। सगळ्या भातासाठी लागणारं मीठ मी एकत्रच घातलेलं आहे। हे पुन्हा एकदा 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। 1-2 मिनिट तांदूळ यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आता हाय ठेवली तरी सुद्धा चालेल। बाजूलाच गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं। 1 कप तांदळासाठी बरोबर 2 कप मी इथे पाणी वापरलं। हे चांगलं मिक्स करून घेतलं। या पाण्याला उकळी आली की झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या, किंवा तुमच्या कुकरला लागत असतील तेवढ्या शिट्ट्या केल्यात तरी सुद्धा चालेल। कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता अगदी मोकळा सळसळीत आपला व्हेज पुलाव तयार आहे। हा पुलाव तळापासून चांगला असा मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे पनीर बटर मसाला भाजी आपली तयार आहे। दाल तडका तयार आहे। त्यानंतर हा मटार पुलाव सुद्धा तयार आहे। श्रीखंड मी बाहेरूनच घेतलेलं होतं। मस्त अशी ही मिनी व्हेज थाळी सर्व करूया। अशा प्रकारे मिनी व्हेज थाळी आपली बनवून तयार झालेली आहे। यामध्ये पनीर बटर मसाला, मटार पुलाव, चपाती, दाल तडका आणि सोबतच श्रीखंड सुद्धा आहे।
तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या मस्त रेसिपीमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.